नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2026 साठी युनिट क्रमांक 9 यामध्ये जे 2025 मध्ये प्रश्न विचारलं गेलेलं आहे त्याविषयी आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये डिस्कशन करणार आहोत. सेट एक्झामिनेशनमध्ये पेपर 1 हा कॉमन आहे. सगळ्याच विद्यार्थी मित्रांना हा पेपर द्यावा लागतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, या 2 पेपर आपण विचार करतो, पेपर 1 आणि पेपर 2. कंबाईन आपलं कट ऑफ लागणार आहे. ओके, पेपर 1 आणि पेपर 2 सेपरेट पासिंग यामध्ये नसतं. दुसरं महत्त्वाचं घटक म्हणजे पेपर 1 जो आहे त्यामध्ये आपण मॅक्सिमम 80 टू 90 पर्यंतचा स्कोर आपण करू शकतो. आता हा स्कोर जर आपल्याला करायचा आहे तर काही महत्त्वपूर्ण टिप्स आहे जे आपण लक्षात घ्यायला हवं. फक्त टिप्सच नाही तर PYQचा अभ्यास ही कुठल्याही पर्टिक्युलर एक्झामिनेशनला जेव्हा आपल्याला क्वालिफाय करायचं आहे, PYQ हे खूप महत्त्वाचे ठरतात. ॲटलीस्ट आपण 5 वर्षाचं तरी PYQचं जे आहे अभ्यास करायलाच हवं. यातून काय होतं, प्रश्न कसं विचारतात हे आपल्याला माहीत होत असतं. तर आजचा पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण लोकविकास आणि पर्यावरण हा अभ्यासक्रम युनिट 9 आहे पेपर 1 मध्ये. खूप महत्त्वाची युनिट आहे ही आणि यामध्ये 2025 मध्ये ज्या टॉपिकवर फोकस केलेला आहे त्यामध्ये आंतरराष्ट्रीय सौर आघाडी इंटरनॅशनल सोलर अलायन्स COP21 वर डायरेक्ट प्रश्न आहे. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट विषयी डिटेलमध्ये विचारलेला आहे. त्यानंतर आपल्याला पोषक द्रव्य प्रदूषण काय आहे, हवा प्रदूषण म्हणजे ओव्हरऑल प्रदूषणाचं प्रत्येक प्रकार, मग ते वायू असो, हवा असो, आहे ना, जलप्रदूषण असो, मृदा प्रदूषण असो, की रेडिओधर्मी प्रदूषण का नसो, ठीक आहे. या सगळ्यांचं तुम्हाला अभ्यास मित्रांनो येणाऱ्या पर्टिक्युलर 2026च्या एक्झामिनेशनसाठी करायचा आहे. पण हा अभ्यास करीत असताना प्रश्न 25 मध्ये कसं विचारलं हे जाणून घेणं सुद्धा तितकंच जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर 2025 मध्ये या पर्टिक्युलर भागांवर कसं प्रश्न विचारणार याची तुम्हाला पुष्टी तर देईलच, पण 26 साठी आपण अभ्यास करताना कुठल्या गोष्टींचं लक्ष द्यायला हवं ते सुद्धा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ लेक्चर खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. यामध्ये डेली लाईव्ह लेक्चर तुम्हाला मिळेल. बघा, लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून 10 युनिट तुमचं कव्हर होईल. आता लाईव्ह सेशन आहे तर कुठलंही जरी डाऊट असेल तर तुम्ही डायरेक्ट विचारू शकता. या 10 युनिट तुम्ही रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सुद्धा बघू शकता. पाहिजे तितक्यादा तुम्ही रेकॉर्डेड फॉर्ममध्ये हे व्हिडिओज पाहू शकता. सोबतच नोट्स देखील मित्रांनो अवेलेबल आहे. बघा काय होतं, कुठलंही एक्झामिनेशनचं जेव्हा आपण प्रिपरेशन करीत असतो तर बुक्स ज्या आहेत त्यावर आपलं फोकस असतं, की आपण ही बुक वापरायची, ती बुक वापरायची आहे ना. हां, पण लक्षात घ्या, कुठलंही बुक न वापरता या नोट्सचा जरी तुम्ही वापर केलं तर शॉर्ट एक्झामिनेशन क्वालिफाय होणार आहे. बुकमध्ये नोट्स व्यतिरिक्त आपल्यासाठी युनिट वाईज MCQज आहे आणि लास्ट 10 इयर्सचं आपण PYQ विथ डिटेल सोल्युशन बघणार आहोत. आता सविस्तर स्पष्टीकरणासह असेल, त्याचा अर्थ प्रत्येक घटकांचं जे एक्सप्लेनेशन आहे ते सुद्धा आपल्याला इथे मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं नेटचं पेपर 1 आहे, तो फ्री ऑफ कॉस्ट इथे असेल आणि 1 वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत हा कोर्स अवेलेबल आहे. न्यू बॅच कधी सुरू होत आहे तर 26 जानेवारी 2026 ला ही नवीन बॅच सुरू होत आहे. फीस 3000 रुपये आहे, यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 2500 रुपयामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे. बघा, हे नंबर्स आहे, यांवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच तुम्ही कोर्सला जॉईन करून घ्या. पेपर 1 प्रमाणे सेट एक्झामिनेशनमध्ये पेपर 2 देखील महत्त्वाचा आहे. पेपर 2 मध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश आणि सोबत लायब्ररी सायन्स देखील अवेलेबल आहे. ओके, फीज आहे 10,000, यावर डिस्काउंट मिळेल. 8,000 मध्ये कंप्लीट कोर्स विथ 1 इयर व्हॅलिडिटी आणि नेट सेट दोन्हीचे पेपर 1 फ्री असेल यावर. पेपर 2 साठी 26 जानेवारीपासून बॅच सुरू होत आहे. बघा, हे नंबर्स आहे, यावर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या. सुरुवात करूया आपल्या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरला. प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे मुख्यालय कुठे आहे? ठीक आहे, हेडक्वार्टर विचारलेला आहे कशाचं, इंटरनॅशनल सोलर अलायन्सचं. ऑप्शन ए आहे हरियाणा भारत,
बी कर्नाटक भारत, दुबई UAE आणि कोलंबो श्रीलंका. आता मला सांगा आंतरराष्ट्रीय स्वैर संघटन याचं मुख्यालय कुठे आहे? हरियाणा भारतातच आहे. सो याचं लक्षात घ्यायला हवं आपल्याला गुरुग्राम जे आहे इथे हा मुख्यालय आहे. ठीक आहे. याची पायाभरणी कधी झालेली आहे? तर जानेवारी 2016ला जे आहे ना याची पायाभरणी झालेली 2016 मध्ये गुरुग्राममधील ग्वाल पहाडी येथील राष्ट्रीय स्वैर ऊर्जा संस्था म्हणजे काय कॅम्पसमध्ये याचं करण्यात आलं आणि याचं मुख्यालय कुठे आहे? हरियाणा भारतामध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय स्वैर आघाडीचं मुख्यालय जे आहे ते पाहायला मिळतं. यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या शहराने संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेचे म्हणजे COP21 याचं आयोजन केलं होतं. जेथे पॅरिस कराराची वाटाघाटी करण्यात आली आणि ती स्वीकारली गेली. आता इथे डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे युनायटेड नेशन क्लायमेट चेंज कॉन्फरन्स जी आहे म्हणजे COP21 हे पॅरिस अग्रीमेंट आहे ना वाटाघाटी करण्यात आली तर ती स्वीकारली गेली. कधी जिनिव्हा येथे, न्यूयॉर्क येथे, पॅरिस येथे की क्योटो येथे? सो ऑब्व्हियसली हे कुठे आहे? पॅरिसला आहे. सो ऑप्शन सी इथे योग्य आहे. काय होतं 2015 मध्ये फ्रान्समधील पॅरिस येथे जे आहे संयुक्त राष्ट्रांची हवामान बदल परिषद म्हणजे COP21 जे आहे त्याचं आयोजन झालं आणि या परिषदेदरम्यान पॅरिस करार 196 पक्षांनी जे आहे चर्चा केली आणि ती स्वीकारली. पॅरिस करार हा एक महत्त्वाचा एक आंतरराष्ट्रीय करार आहे जो जागतिक तापमान 2 सेल्सिअस पेक्षा कमी मर्यादित करणे, हरितगृह वायूचं उत्सर्जन कमी करणे आणि हवामान लवचिकतेला प्रोत्साहन देणारा हा पर्टिक्युलर काय आहे? पॅरिसचा करार आहे. ठीक आहे. पॅरिस अग्रीमेंट आपण म्हणतो. कधी झालेला आहे? युनायटेड नेशन क्लायमेट चेंज कॉन्फरन्स म्हणजे आपलं COP21 झालेलं आहे पॅरिस येथे. ओके. कधी 2015ला त्यामध्ये पॅरिस अग्रीमेंट झालेला आपण बघतो. त्याचं काय महत्त्व आहे? तर हे महत्त्व सुद्धा आपल्याला माहीत असावं कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचं महत्त्व किंवा विस्तृत स्वरूप देखील आपल्याला विचारलं जाऊ शकतं. या समोर आहे पर्यावरण संरक्षण कायदा म्हणजे 1986 च्या कोणत्या अनुसूचीमध्ये अनिवार्य पर्यावरण मंजुरी आवश्यक असलेल्या उद्योगांची यादी आहे. आता इथे काय झालं आपण जनरल जो अभ्यास करतो तो पर्यावरण संरक्षण कायदा कधी आलं काय प्रमुख त्यांच्या अटी आहे हे आपण मेजरली अभ्यास करतो. पण इथे काय विचारलेलं आहे की आपला जो एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 आहे यामध्ये इंडस्ट्री म्हणजे उद्योगांची यादी कुठल्या मध्ये अनुसूचीमध्ये नमूद आहे? तर पहा अनुसूची 1, बी आहे अनुसूची 2, सी आहे अनुसूची 3 आणि 4 आहे अनुसूची 4. तर हे नमूद केलेलं आहे अनुसूची 1 मध्ये. आता बघा पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत अनुसूची 1 मध्ये अशा प्रकारच्या उद्योगांची कल्पनांची आणि उपक्रमांची यादी दिली आहे ज्यांना स्थापनेपूर्वी आणि विस्तारित करण्यापूर्वी पर्यावरण मंजुरींची आवश्यकता असते. यामध्ये सामान्यतः जी आहे खाण प्रकल्प, पायाभूत सुविधा प्रकल्प जसं महामार्ग, विमानतळ, औष्णिक ऊर्जा प्रकल्प, रासायनिक आणि पेट्रोकेमिकल उद्योग जे आहे ना यांचं समावेशन आहे. ओके. सो अशा प्रकारे हे पर्यावरण संरक्षण कायदा आणि डिटेलमध्ये त्याच्या अनुसूचित सुद्धा आपल्याला करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे पोषक द्रव्य प्रदूषणाचं सागरी परिसंस्थेवर काय परिणाम होतो? ए जैवविविधता वाढतं, बी प्रवाळाच्या वाढीस प्रोत्साहन मिळतं, सी आहे हानिकारक शैवाल प्रस्फुटीनंतर व्यापक वाढ होत असतं की ऑप्शन डी पाण्याची गुणवत्ता त्यामुळे सुधारतं. तर यामुळे काय होईल हानिकारक शैवाल प्रस्फुटीनं व्यापक जे आहे त्याचं वाढ होताना दिसून येतं. आता बघा पोषक जे प्रदूषण आहे जास्त नायट्रोजन आणि फॉस्फरस म्हणजे शेतातील पाण्याचं प्रवाह सांडपाणी यामुळे हे निर्माण होतं. तर हा सुद्धा इथे महत्त्वाचा आहे. हानिकारक शैवाल फुले जी पाण्यातील ऑक्सिजन काय करतं कमी करतात
मृत क्षेत्र तयार करणे जिथे सागरी जीव जे आहे जगू शकत नाही. ठीक आहे. अन्य साखळींमध्ये मत्स्य पालन, प्रवार, खडक आणि पाण्याच्या गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम जे आहे ते होत असतं. त्यामुळे इथे योग्य उत्तर आपण काय केलेलं आहे? ऑप्शन सी. समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता परिणाम हवा प्रदूषणामुळे पाण्यांवर होतो ज्यामुळे ऊती नष्ट होतात किंवा ऊतींमध्ये घट होतो? आता हवा प्रदूषण काय आहे, ठीक आहे, त्या संबंधित ऍक्ट कधी आलेला आहे, हे सगळं आपण अभ्यास करतो. पण प्रश्न काय म्हणतो की हवा असा कुठला परिणाम आहे हवा प्रदूषणामध्ये पानांवर परिणाम होतं ज्यामुळे काय होणार? ऊती नष्ट होतं. तर ऊती मृत्यू, बी हरितगृह, रॅस, पानझड होणं की अधोकुंचन? योग्य उत्तर आहे ऊती मृत्यू. तर नेक्रोसिस म्हणजे वायू प्रदूषणासारख्या पर्यावरणीय ताणांमुळे म्हणजे सल्फर डायऑक्साईड, ओझोन आणि इतर विषारू वायू झालेल्या नुकसानामुळे वनस्पतींच्या ऊतींचं, विशेष करून पाण्याच्या ऊतींचं मृत्यू होतं. हे पा हे पानांवर तपकिरी किंवा काळे मृत ठिपके जे आहे ते प्रकट करतात. ओके, अशा प्रकारे ऊती नष्ट होताना आपल्याला दिसून येतात.